लक्ष्मी विला साखर कोळीवाडा हा संघ विजेतेपद प्राप्त करताना पाहायला मिळाला। खानावची स्पर्धा आणि या वर्षी सुद्धा आपण पाहतोय एका बाजूला असणार आहे वागेश्वर वागरण, तर दुसऱ्या बाजूला अर्थातच साखर गावाचा हा संघ। साखर गाव क्रिकेटचं प्रेम आणि मैदानावरती असणारा त्यांचा उदंड प्रतिसाद हे खऱ्या अर्थाने त्यांच्या फलंदाजांचं मनोबल वाढवण्यासाठी नेहमी महत्वाची बाब आहे। तर दुसऱ्या बाजूला वाघरण संघ आता मात्र स्किलफुल इम्पॅक्ट घेऊन मैदानाच्या आत उतरलेले पाहायला मिळत आहेत। अजूनही दर्दी प्रेक्षक मैदानाच्या सभोवताली ज्यांना खुर्ची मिळाली आहे ते आनंदाने बसून या मॅचचा आनंद लुटतायत, ज्यांना खाली जागा मिळाली आहे ते सुद्धा पाय पसरून या स्पर्धेचा मनमुराद आनंद लुटताना पाहायला मिळत आहेत। सलामीची जोडी मैदानाच्या आत आली आहे। एका बाजूला आपल्याला पाहायला मिळतोय किरण पवार, तर दुसऱ्या बाजूला अक्षय म्हात्रे। बघा, क्रिकेट आणि क्रिकेटमध्ये असणारी अंधश्रद्धा याबद्दल सुद्धा चर्चा करावी लागणार आहे। इथून मात्र किरणने आपली जर्सी बदलली आहे। पहिल्या काही मॅचेसमध्ये त्याचा फॉर्म येत नाहीये अशी चर्चा होती। भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार सौरभ गांगुली यांच्या बाबतीत सुद्धा टी शर्ट वरती बरीचशी काही चर्चा आहे। म्हणजे त्यांची टी शर्ट वरती असणार तो जर्सी क्रमांक, एखादा इनफॉर्म खेळाडू आहे त्याचा जर्सी फॉर एक्झाम्पल 99 आहे तर तो सुद्धा त्यांनी घ्यायला मागे पुढे पाहिलं नव्हतं। उडीयात मॅचकडे जर्सी बदलली आहे, नशीब बदलणार का, बॅटमध्ये इम्पॅक्ट येणार का हे सांगण्यासाठी घेऊन चालतोय मैदानाच्या आत माझ्या समवेत अर्थातच कपिलजी ठाकूर आपल्याला जॉईन करतील। गोलंदाजीसाठी आता मात्र प्रसन्न पाटील आपल्याला पाहायला मिळतोय। पनवेल विभागातील खेळाडू लेफ्ट ओव्हर द विकेट, पहिला चेंडू, नशीब पालटणारी कामगिरी इथून मात्र सुरू केली आहे। पूल होईल सक्सेसफुल, मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर। वेलकम चर्चांना थांबवणारी फलंदाजी करून दाखवलंय पुन्हा एकदा। परंतु प्रसन्न पाटील वेगाचा बादशाह का आहे याचं प्रात्यक्षिक दाखवलंय। लेग स्टंपला पिच झाला, ऑफ स्टंपला सोडून जाणारा बॉल, विकेट कीपर सुद्धा सरप्राईज, बॅटर सुद्धा सरप्राईज, जबरदस्त गोलंदाजी। नाही, क्रिकेटच्या पटलावरती तुमच्याकडे किती अनुभव आहे यापेक्षा आजचा दिवस तुमचा आहे का ही बाब सुद्धा लक्षात घेणं गरजेचं आहे। यावेळेला एलबीडब्ल्यूचा जोरदार अपील, चेंडूची पिचिंग, चेंडूचं इम्पॅक्ट आणि चेंडू विकेट वरती हिट करतो की नाही हे फ्रॅक्शन ऑफ सेकंड्स मध्ये पंचांनी ओळखलं। इम्पॅक्ट कदाचित आउटसाइड द ऑफ असावा आणि म्हणूनच का होईना फलंदाज बचावलाय। लेग बाय स्वरूपातील धाव फलकावरती ऍड होईल। बचावलाय पेक्षा थोडक्यात बचावलाय असं आपण म्हणूयात, कारण जर आतमध्ये असता तर मात्र फलंदाज मैदानाच्या बाहेर गेला असता। पण प्रसन्न पाटीलचं कौतुक करेन, आखूट टप्प्याचा बॉल पहिला टाकला होता पण त्यानंतर वेगावर स्वार होऊन ही जबरदस्त गोलंदाजी किरण पवारच्या अगेन्स्ट आपल्याला पाहायला मिळाली आहे। 7 धावसंख्या स्कोअर कार्डवर अक्षय म्हात्रे आबू यावेळेला फलंदाजी करण्यासाठी आलाय स्ट्राइक एंडला। लेफ्ट हँडेड बॅटर वर्सेस लेफ्ट हँडेड बॉलर, त्याच्या आर्क मध्ये द्यायचं नाहीये, त्याच्या स्लॉट मध्ये द्यायचं नाहीये आणि मग त्यासाठी भले एखादा वाईट चेंडू गेला तरी सुद्धा चालेल। हे आधुनिक क्रिकेट आहे, यामध्ये आधुनिक विचार सुद्धा करावा लागतो। या मैदानावरती तुम्हाला थोडासा धाडसी वृत्ती सुद्धा दाखवावी लागते। यावेळेला ऑन साइडच्या दिशेने ड्राईव्ह केलाय, मिडॉनचा क्षेत्ररक्षक तैनात आहे। हा तोच क्षेत्ररक्षक आहे ज्याने या आधीच्या मॅच मध्ये कमालीची कामगिरी केली होती। सुजल बामजी हा खेळाडू ज्याने कॅच पकडत असताना संपूर्ण समर्पण दाखवलं होतं, कमालीची कामगिरी ज्याने प्रदर्शित केली होती। क्षेत्ररक्षण करत असताना धावा वाचवता आल्या पाहिजेत। येस, पुन्हा एकदा यावेळेला आबूने बॉलला दिशा दाखवलेली आहे। बॅकवर्ड पॉइंट, सीमारेषा काटत असताना बॉल टन करत सीमारेषा पार जातोय आणि मिळतील धावा वाघेश्वर वाघरण संघ।
मागील दोनही मॅच मध्ये आबूची बाट थांबली होती, परंतु या मॅच मध्ये 2 डॉट बॉल खेळल्यानंतर आबूने चौकार लगावलाय. प्रसन्न पाटीलच्या चेंडूवर मात्र बाहेरच्या बॉलला दिशादर्शकता दाखवले आणि चौकार मिळवलाय. यावेळेला हेलिकॉप्टर लगावण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा सुजल बामजीचे जबरदस्त एफर्ट पाहायला मिळाले. आकाशजी काय म्हणाले याबद्दल? नाही, ॲट द एंड ऑफ द डे रिझल्ट मॅटर करतो. इथून मात्र कॅच पकडली गेली असती ना तर वागरण संघावरती तुम्हाला थोडंसं डॉमिनेट करता येऊ शकतं. मात्र मोमेंटम शिफ्ट नक्कीच झालाय. क्षेत्ररक्षण करत असताना धावा वाचवल्या गेल्यात. या षटकामध्ये आतापर्यंत आपण पाहिलं 3 चेंडू डॉट सुद्धा आले. पहिल्या षटकाची सांगता आणि 12 ही धावसंख्या. प्रसन्न पाटील यांनी पुन्हा एकदा आपल्या संघासाठी कमालीची कामगिरी केली आहे. सुरुवात चांगली केली आहे. पॉवर प्लेच्या षटकांमध्ये जिथे 2 क्षेत्ररक्षक 30 यार्डच्या घेऱ्याच्या बाहेर असतात आणि मग अशा वेळेला 12 धावा, मी म्हणेन चांगलं षटक पडलंय. पहिल्या चेंडूवर षटकार आल्यानंतर खूप चांगली गोलंदाजी प्रसन्न पाटीलने केली. म्हणजे टो क्रशर तो यॉर्कर होता. त्यानंतर अगदी गुडलेन स्पॉटवरून टप्पा खाल्ल्यानंतर अगदी उसळी घेणारा बॉल आपण पाहिला आणि सरप्राईज करणारे बॉल प्रसन्न पाटीलने टाकले. आणि एक चौकार जरूर आला जो की थोडासा बाहेर होता, ऑफ स्टंपच्या आणि वाईड लाईनच्या तिथे होता आणि आबूने तो चौकारासाठी ठोकला होता. निश्चितपणे एक्झॅक्टली आता आकाश तवसाळकर मैदानामध्ये गोलंदाजी करण्यासाठी आलाय. आकाश तवसाळकर चौल गावातून बिलॉंग करतो आणि नेहमीच आपल्या वेगासाठी आणि विशिष्टतेसाठी तो ओळखला जातो. नाही, त्याच्या बॉलिंगमध्ये ना एक करामती गोष्ट काय आहे, तो ज्या वेळेला गोलंदाजी करतो त्यावेळेला अगदी कानाच्या जवळून बऱ्याच वेळेला बॉल टाकण्याचा प्रयत्न करतो, किंबहुना त्याची रिस्ट पोझिशन बोटांमधून थोडासा अधिक स्ट्रेच करण्याचा प्रयत्न, त्याचमुळे का होईना फुलर लेन डिलिव्हरी टाकण्याचा प्रयत्न, कधीतरी लोअर फुलटॉस होतात जरूर, मात्र सातत्य टिकवावं लागणार आहे. चांगली कामगिरी करावी लागणार आहे. ही लढत बघणं इंटरेस्टिंग आहे. किरण पवार स्ट्राईक एंडवरती आहे. यावेळेला काय घडलं? बाउन्सर सरप्राईज दिला गेला. बॅटची लिडिंग एज, विकेट किपरच्या हातामध्ये चेंडू अक्षय पवारने पकडलाय. किरण पवारचा कॅच, फलंदाज बाद. विश्वजीत ठाकूर मोठ्या यावेळेला मैदानामध्ये आलाय. विश्वजीत ठाकूर हा असा खेळाडू आहे ज्याला हार्दिक पांड्या म्हणून सुद्धा ओळखलं जातं. मिस्टर JPL पुण्यामध्ये जुन्नर प्रीमियर लीग होते आणि त्या स्पर्धेमध्ये सर्वच्या सर्व पारितोषिक या खेळाडूने जिंकली होती. मिस्टर JPL विश्वजीत ठाकूर मैदानामध्ये आलाय. नाही, फार अशा कमी स्पर्धा होतात जिथे तुम्हाला बॅट्समन, बॉलर, मालिकावीर हे सर्व पारितोषिक मिळत असतात आणि खऱ्या अर्थाने एक आगळा वेगळा खेळाडू आहे ज्याचा स्किल सेट नेहमी हायर साईडला असतो. यावेळेला क्रिकेटची ABCD, A फॉर द अँटिसिपेशन, B फॉर द बॅलन्स, C फॉर द कनेक्शन आणि D फॉर द डिस्टन्स. यावेळेला स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर षटकार. फोड बॅटिंग. विश्वजीत ठाकूर विश्व जिंकण्यासाठी आलाय आणि ते मैदानात दाखवत असताना आखूड टप्प्याच्या बॉलला अशा पद्धतीने ठोठावतो, जशा पद्धतीने रिकी पॉन्टिंग पूलचा फटका खेळतो तशाच पद्धतीचा हा फटका सजवलाय. नाही, बघा ना, टायमिंग फार महत्वाचं होतं. इतर खेळाडूंपेक्षा याच्याकडे वेळ जास्त आहे असं वाटू लागलं. यावेळेला फुलर लेनचा बॉल स्क्वेअर लेगच्या दिशेने अगदी सहज ते पूर्ण खेळून काढलेलं पाहायला मिळतोय आणि हे एक मॅच्युअर क्रिकेटपटूची खऱ्या अर्थानं ओळख आहे. आधीच्या चेंडूवरती षटकार आलाय ना, मग हरकत नाहीये. थोडंसं स्वतःवरती विश्वास दाखवावं, सोबतच्या खेळाडूवरती विश्वास दाखवावं आणि गिव्ह अँड टेक ठेवलं गेलंय आणि इथून मात्र एका धावेवरती समाधान. धावफलक 19च्या घरामध्ये जाऊन पोहोचलंय. मी तर म्हणेन थोडासा स्ट्रोक बनवण्याचा प्रयत्न केला, कारण चांगला बॉल टाकला होता, स्टंप टू स्टंप टाकला होता. मागील चेंडू थोडासा आखूड टप्प्याचा होता आणि हाईटचा फायदा घेत असताना अगदी
शोल्डरच्या लेवलवरून तो बॉल फिरवलाय डीप स्क्वेअर लेग पर्यंत, पण त्यानंतर आकाश तवसाळकर कमबॅक करण्यासाठी जाणला जातो आणि ते त्याने केलंय सुद्धा. बघा इथून क्षेत्ररक्षण बदललं गेलं. मैदानाच्या अचानक कुठेतरी धावपळ पाहायला मिळते, कारण डावखुरा फलंदाज आणि उजव्या फलंदाज ज्या वेळेला हे कॉम्बिनेशन असेल ना, त्या वेळेला मैदानाच्या क्षेत्ररक्षकांना बदलाव करावा लागतो. गोलंदाजाला आपली रणनीती बदलावी लागते. राऊंड विकेट गोलंदाजी आहे. यावेळेला लॉफ्टेड स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, चेंडू गॅप मध्ये ट्रॅव्हल करतोय. क्षेत्ररक्षक पुन्हा एकदा सुजल बामजी त्या ठिकाणी उपलब्ध होता. प्रयत्न नक्कीच केले. उलट्या दिशेने जायचं होतं, जसं वाराच्या विरुद्ध दिशेने जायचं असतं ना, त्याचप्रमाणे सीमा रेषे नजदीक उलट्या दिशेने जात असताना जीवनदान मिळालंय. 2 धावा मिळत आहेत. चांगला या ठिकाणी एफर्ट पाहायला मिळाला, परंतु हातामधून चेंडू निसटल्यानंतर 2 धावा पूर्ण फलंदाजांनी केल्यात. मस्त टायमिंग स्ट्रोक होता. जास्त जोराने मारण्याचा प्रयत्न केला आणि त्यामुळे टायमिंग झालेलं नाहीये. आणि हा बॉल आहा कसा मारायचा या प्रयत्नामध्ये होता. बॉल गेलाय क्षेत्ररक्षकांपासून दूर आणि मिनिमम 2 धावा मिळू शकल्या असत्या जर पहिली फास्ट घेतली असती तर. नाही, फास्ट कशी घेणार, कारण रिव्हर्स स्वीप खेळत असताना त्याचा बॅलन्स बिघडला गेला आणि त्याचमुळे का होईना तो कॉन्फिडन्स पहिली धाव येत असताना ना मनामध्ये विचार चालू असतो, आपला हा शॉट चुकलाय, टायमिंग झालेलं नाहीये, जास्तीच्या धावा येत नाहीयेत आणि मग या प्रेशरच्या चक्करमध्ये पहिली धाव वेगाने झालेली नाहीये. हे कटू सत्य स्वीकारावं लागणार आहे. धावफलक इथून मात्र आहे 22 धावा, 1 फलंदाज बाद. दुसरं षटक आता मात्र सांगतीच्या दिशेने वळतंय आणि स्ट्राईक एंड वरती विश्वजीत पाहायला मिळतोय. पूर्ण विश्वावरती राज्य करणारा. यावेळेला हेलिकॉप्टर उडवलंय. क्षेत्ररक्षक प्रसन्न कन्ना घडली आहे चुकी. हा आहे फायर शॉट, फायरचा फॉर्म्युला. एफ फॉर द फोकस, आय फॉर द इम्पॅक्ट, आर फॉर द रेंज आणि ई फॉर द एक्झिक्युशन. फटका कमालीचा, चौकार.
डीजे मास्टर रंग बरसे म्हणतोय, इथून मात्र या चेंडूचा रंग सुद्धा बदलला गेलाय. पिवळ्या बॉलला मारून मारून लाल सुद्धा केलं गेलंय आणि इथून मात्र कन्सिस्टन्सी मेंटेन ठेवली गेली आहे. विश्वजितने आधीच्या मॅचचा फॉर्म, ती टेम्परामेंट सातत्य ठेवली आहे. नयन भगतने सुद्धा तसंच काहीच केलंय. नयन भगत आधीच्या मॅच मध्ये सुद्धा महागडा ठरला होता. इथून मात्र महागडा फटका मैदानाच्या आत आहे. कॅच पकडली तर मॅच मध्ये येता येईल. देव तारी त्याला कोण मारी. नशिबाची साथ असेल ना तर तुम्हाला कधी कधी अशा कॅचेस सुद्धा सुटताना पाहायला मिळतात आणि कधी कधी त्या बामजी खेळाडूने पकडलेली अद्वितीय कॅच सुद्धा पाहायला मिळते. त्यामुळे नशिबाचा फॅक्टर, लक फॅक्टर सुद्धा फार महत्वाचा आहे. बघा आकाशजी, या मॅच मध्ये, या इनिंग मध्ये 3 झेल सुटलेले आहेत आतापर्यंत. म्हणजे सुजलच्या माध्यमातून 2 सुटलेत, नयन भगतच्या माध्यमातून 1 सुटलाय आणि विश्वजित ठाकूर त्याचे फायदे घेत असताना. आणि अशा वेळेला आहा, नयन भगत सांगतोय शरीरापासून दूर मी टाकणार आणि रीच झोनच्या बाहेर टाकल्यावर विश्वजित ठाकूरचा फुटवर्क आणि त्याची कमी साफ साफ या चेंडूवर जाणवली. नाही, अँटिसिपेट केलं होतं त्या दिशेने चेंडू आला नाहीये आणि त्याचमुळे का होईना मोठ्या फटक्यामध्ये एक्झिक्यूट करता येत नाहीये. धावफलकावरती नजर टाकूयात. 37. बघा, मिस टायमिंग फटका. बॅटचा फेस लवकर क्लोज झालाय. चेंडू हवेत आणि यावेळेला क्षेत्ररक्षक सुजल बामजी कोणतीही चुकी करत नाहीये. बिग ब्लो, मोठा मासा जाळ्याला लागलाय. विश्वजित ठाकूर बॅक टू दी डगआउट. मध्ये मॅन ऑफ द मॅच. एकदा विकेट हॅट्रिक घेतली, एकदा लगातार 3 षटकार ठोठावले आणि विजयाची दारे त्याने आपल्या संघासाठी उघडी केली आणि त्या दारामधून प्रवेश करत असताना क्वार्टर फायनलचा सामना खेळतात. नाही कपिलजी, एक गोष्ट ऍड करूयात. लगातार 3 विकेट्स घेतल्या हा भाग वेगळा राहिला, मात्र लगातार 2 फलंदाजांना डायरेक्ट हिट, रनआउट सुद्धा केलं होतं. हे विसरून चालणार नाहीये. हे त्याची खऱ्या अर्थाने यशाचं गमक आहे. 100% समर्पण दिलं गेलंय. ही ओव्हर म्हणजे खऱ्या अर्थानं ही केवळ षटक नाही, ही एक स्टोरी आहे. म्हणजे पहिला बॉल सेटअप, दुसरा बॉल प्रेशर, तिसरा बॉल डॉट आणि चौथा 5वा बॉल. या मॅचमध्ये खेळ बदलताना पाहायला मिळतोय. क्रिकेटमध्ये सेशन छोट्या छोट्या स्टोरीज मधून तयार होतात आणि ही स्टोरी बनवली गेली आहे. आणि नयन भगतचं हे षटक कभी खुशी कभी गम पद्धतीचा होता. एक षटकार जरूर आला, मात्र शेवट गोड झाला कारण विश्वजित ठाकूरची विकेट गेली आहे. 3 षटकांची सांगता. धावफलकावरती 37 धावा आणि पहिलाच बॉल. इथून मात्र लोअर फुलटॉस पद्धतीचा होता. त्याला मैदानाच्या कोणत्याही दिशेने खेळण्याची ताकद, क्षमता अक्षयकडे आहे. मात्र या मॅच मध्ये काहीतरी बिनसलंय. बॅटवरती तितकासा चेंडू येत नाहीये, हे विसरून चालणार नाहीये. अक्षय म्हात्रे. आणि कधी कधी असे वाईट दिवस आल्यानंतरच तुम्हाला ते चांगले दिवस किती चांगले असतात याची किंमत सुद्धा कळत असते. वीर दमदार आमदार प्रीमियर लीग मध्ये जिथे बॉल मिळत होता तिथे तो मारू शकत होता. कुठे म्हणजे जे टार्गेट त्याने केले होते एरिया, त्या टार्गेट मध्ये ते बॉल मारत होते, परंतु आज त्याला ते जमत नाहीये. निखिल पाटील अक्षयच्या विरोधामध्ये या वेळेला प्रयत्न करत होता, परंतु बॅटचा आणि बॉलचा काही एक संबंध आलेला नाहीये. ते मिलनच झालेलं नाहीये आणि इथे मात्र डॉट बॉलची सांगता होते. कौतुक घुरी अक्षय पवारचं सुद्धा चांगली गोलंदाजी करतोय. यावेळेला ऑप्शनच्या बाहेरचा बॉल बाहेर होता, त्याला बाहेर सुद्धा पाठवलं गेलंय. कव्हर्स बाउंड्री लाईनच्या बाहेर. चांगला मॅच्युअर्ड क्रिकेट, सेन्सिबल क्रिकेट, चौकार. आई वरदानी सुडकोली वर्सेस जय हनुमान गोठवडे ब. आहा, यावेळचा बॉल थोडासा स्विंग पाहायला मिळाला आणि बॅटच्या स्विंग मध्ये, रडार मध्ये आला नाहीये.
आणि बॉल मारायचा होता ऑन साईडला, ऑफ साईडच्या दिशेला गेलाय, एक धाव मिळत असताना आपल्याला पाहायला मिळते. बघा इथून मात्र धावफलकावरती बदलाव होईल. 43 ऑन स्कोर बोर्ड. शेवटचे षटक मैदानाच्या आत. कौतुक करावं लागणार आहे अक्षय पवारचं, कारण कमबॅक केलं गेलं या ओव्हरमधून. पुन्हा एकदा मोठा फटका खेळायचा होता. मिस टायमिंग फटका अलॉंग विथ द कार्पेट. चेंडू ट्रॅव्हल करतोय, लॉंग ऑनच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल करेल. एक धाव इथून मात्र निश्चितच मिळणार आहे. 44 ही धावसंख्या आपण पाहतोय. खानावची ही क्रीडा नगरी, सातत्यपूर्ण 10 यशस्वी पर्व आपण अनुभवतोय. नवतरुण स्पोर्ट्स खानाव, काय कमालीची स्पर्धा आहे. शेवटचा चेंडू आहे. इथून मात्र रिव्हर्स स्वीप खेळण्याचा आग्रह प्रयत्न अंगलटी आलाय आणि इथून मात्र डॉट चेंडूची झाली आहे सांगता. पहिल्या इनिंगची समाप्ती. प्रथम फलंदाजी करत असताना सन्माननीय चित्रलेखाताई पाटील पुरस्कृत युवराज 11 वागरण संघाने धावफलकावरती जमा केले 44 धावा. तर विजयासाठी 45 धावांचं आव्हान घेऊन गण वॉटर स्पोर्ट्स साखर संघ मैदानाच्या आत उतरेल. येस निशांत, ग्रामीण गटातील अंतिम मुकाबला आणि त्याचा टॉस करायचा आहे. आई वक्तानी सुडकोली आणि जय हनुमान घोटवडे ब टीम कॅप्टन लगेचच मुख्य मंचावर यायचं आहे. हॅलो, चला प्रमुख पाहुणे जेवणजी पाटील यांच्या शुभास्ते आपण या ठिकाणी टॉस करणार आहोत. दोन्ही संघाचे कॅप्टन लगेच आई वरदानी सुटकोरी आलेला आहे. त्याच वेळेला प्रतिस्पर्धी संघ जय हनुमान घोटवडी ब दोन्ही संघाचे कॅप्टन लगेच आणि आपण टॉस करणार आहोत. या पुढील सामन्याचा ग्रामीण गटामधील फायनलची मॅच आपल्या भेटीला येणार आहे आणि दोन्ही संघाचे कॅप्टन आलेले आहेत. दोन्ही संघांना आपण हार्दिक हार्दिक शुभेच्छा देऊया. खऱ्या अर्थानं खूप सारा त्यांनी प्रवास किंवा खूप सारी मेहनत घेतली आणि आज खऱ्या अर्थानं या मोठ्या स्पर्धेमध्ये ते फायनलपर्यंत येऊन पोहोचलेले आहेत. आता पाहणार आहोत की ते टॉस जिंकणं देखील तितकंच गरजेचं आहे, कारण बऱ्याच वेळेला असं म्हटलं जातं की टॉससुद्धा तेवढाच महत्त्वाचा असतो. मग टॉस जिंकल्यानंतर अशा क्लायमॅटिक कंडिशनला त्यांचा निर्णय काय असेल? मग टॉस जिंकल्यानंतर ते क्षेत्ररक्षण करणार की टॉस जिंकल्यानंतर ते फलंदाजी करणार, हे देखील पाहण्यायोग्य असणार आहे. त्यामुळे नक्कीच टॉस उडेल तेव्हा कळणार आहे की त्यांचा निर्णय काय असेल. एका बाजूला सुजित तांबडकर आहे, दुसऱ्या बाजूला या ठिकाणी आमचे घोटवडेचे सुद्धा कॅप्टन आलेले आहेत. त्यामुळे आता दोन संघादरम्यान हा क्रिकेटचा थर आपल्याला पाहायला मिळेल. जेवणजी पाटील यांच्या शुभास्ते एक जुने जाणते अनुभव काढून यांच्या शुभ आपण टॉस उडवते. कोणाचा कॉल असेल? येस, घोटवडे संघाचा कॉल असेल. कोण जिंकला टॉस? येस, जय हनुमान घोटवडे बस संघ टॉस जिंकलाय. फक्त निर्णय सांगायचा आहे. बॅटिंग करू. बघा, बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलेला आहे. या ठिकाणी मी म्हणणार होतो काहीतरी वेगळं पाहायला मिळेल आणि पाहायला मिळालं. टॉस जिंकल्यानंतर त्यांनी प्रवाहाच्या विरोधामध्ये पोहण्याचा प्रयत्न केलाय. अर्थात टॉस जिंकला जय हनुमान घोटवडे ब या संघाने आणि अर्थातच त्याने बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय. कुठेही जाऊ नका, पाहत राहा टेनिस cricket.in चॅनल. थँक्यू. हाय हॅलो नमस्कार, तुम्हा सर्वांचं स्वागत आहे उत्तरार्धाच्या खेळामध्ये. धावफलकावरती 44 धावा लागल्यात. प्रथम फलंदाजी करत असताना वागेश्वर वागराण संघाच्या विजयासाठी इथून आवश्यकता असणार आहे 45 धावांची. मग इम्रान बुखारी जी आपल्यासोबत जॉईन करतात. इम्रानजी, ही क्रीडांगण फार महत्त्वाचं क्रीडांगण आहे. अलिबाग तालुक्याला लाभलेलं मी म्हणेन हे मानाचं क्रीडांगण आहे आणि खानावमधून खूप चांगलं क्रिकेटपटू सुद्धा वरती आलेले आपण पाहतो. म्हणजे एक नाव मला हक्काने घ्यावंसं वाटतंय, जे ओपनिंग बॅटर विकेट किपर म्हणून सुद्धा ज्यांनी भूमिका बजावली अशी सूरजजी गोंधळे यांनी सुद्धा क्रिकेटमध्ये खऱ्या अर्थानं खूप चांगले वर्ष खानावच्या क्रिकेटला सुगीचे दिवस आणण्यासाठी, प्रगतीसाठी आणण्यासाठी खूप मोलाचा वाटा उचलला. त्यामुळे त्यांचे एफर्ट्स हे सुद्धा आपल्याला लक्षात घ्यावे लागणार आहेत, कारण आपल्याकडे अनुभवी खेळाडू
नेहमी संघामध्ये असावे लागतात. आणि म्हणूनच का होईना आज अक्षय सारखे, आज सिद्धांत पुळेकर सारखे, आज मुन्ना ठाकूर सारखे खेळाडू घडताना आपल्याला पाहायला मिळतात. त्यामुळे हे नवे खेळाडू जे घडतात ना ते एका रात्री घडत नाहीये, त्याच्या मागे अनुभवी खेळाडूंची तुम्हाला साथ असावी लागते. आणि या खानावच्या सर्व अनुभवी खेळाडूंना पुन्हा एकदा मानाचा मुजरा करून आपण वळूयात उत्तरार्धाच्या खेळाकडे. यस, थैंक यू सो मच. तो फिर से एक बार आए हुए सभी दर्शकों का तहे दिल से स्वागत है. एनएससी खानाव चषक 2026 ये 10वां साल है और इस 10वें साल की ये करामत है, जबकि यहाँ पर होने वाले ये शानदार मुकाबले गेंदबाजी के लिए पहला पावर प्ले का ओवर लेकर गेंदबाज विश्वजीत मेघनाथ ठाकुर, रायगढ़ का हार्दिक पांड्या जिसे कहा जाता है, वो गेंदबाजी के लिए, और स्ट्राइक एंड पर बैटर लेफ्ट आर्म बैटर नयन भगत. पहली गेंद तेज तर्रार यहां पर सीधा विकेट कीपर किरण पवार के दस्तारों में जाते हुए पहली गेंद डॉट करने में कामयाब. अच्छी शुरुआत. नाही बघा भाईजान, इथून मात्र विश्वजीतच्या एफर्टचं कौतुक करावं लागणार आहे. बॉल डिलिव्हर्ड करत असताना एक जो आवाज येतो ना, याच्यावरून कळतं की तुम्ही त्या बॉल टाकण्यासाठी किती मेहनत घेताय, त्या अचूक टप्प्यासाठी तुम्ही किती मेहनत घेताय. यावेळेला मात्र फुल टॉस मध्ये कन्वर्ट केलं गेलंय, लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. या मॅच मध्ये कमबॅक केलं गेलंय, संजीवनी आणली गेली आहे नयन भगतच्या बॅटमधून. वेलकम 6. सन्मान्य निशांजी गणसाहेब यांच्याकडनं येणाऱ्या प्रत्येक षटकाराला 500 रुपयांचं कॅश प्राइज सुद्धा लगावला गेले. विश्वजीत ठाकूर एक फुलटॉस जरूर पडला, यॉर्कर लेन टाकायची होती, फुलर लेन टाकायची होती, त्या चक्करमध्ये फलंदाज सफल झाला, जागा बनवली, त्या खराब चेंडूला त्याची जागा दाखवली आणि तदनंतर मात्र कमबॅक करणारी गोलंदाजी पाहायला मिळते. खोलवर टप्पाचा बॉल पुन्हा एकदा मिडॉनच्या क्षेत्रामध्ये, क्षेत्ररक्षण कमालीचं झालंय. ही एनर्जी मैदानाच्या आत बघत असताना फार कमालीची पाहायला मिळते. अशा पद्धतीचं क्षेत्ररक्षण झालं, अशा पद्धतीचा ॲटिट्यूड आविर्भाव क्षेत्ररक्षकांचा असेल ना, तर फलंदाजांना अधिक मेहनत घ्यावी लागते, त्यांचा माइंडसेट बदलावा लागतो आणि त्या दिशेने अशा पद्धतीची कामगिरी आपण पाहतोय. यावेळेला मात्र मोठा फटका, स्टँड अँड डिलिव्हर्ड, फ्लॅट, फ्युरियस, फॅसिनेटिंग सिक्सर. मैं हूं डॉन, और आज इस मैदान पर डॉन गिरी करते हुए शानदार बल्लेबाजी, लगातार बड़े स्ट्रोक आते हुए इस मैदान पर. फिर से एक बार वाइड स्पीड विकेट की दिशा में खेल दिया, फील्डर है वहां पर आदर्श पाटिल. गेंद को फील्ड करेंगे तब तक 1 रन लेने का मौका. 1 रन के साथ टीम का स्कोर जा पहुंचे धरणे गुरुजी सर बतलाएंगे. एक ओवर की समाप्ति के बाद 13 रन. नाही, इथून मी म्हणेन खूप चांगलं षटक हाताळलं गेलं, म्हणजे चांगल्या चेंडूंना सन्मान दिला गेलं, खराब चेंडूंचा समाचार सुद्धा घेतला गेला आणि इथून नयन भगतच्या अटॅकिंग इंटेंटचं कौतुक केलं गेलं पाहिजे. वेल डन. विश्वजीत ठाकूर सारख्या गोलंदाजावरती तुम्ही 2 षटकार खेचलेत आणि 13 धावा सुद्धा इथून मात्र केल्या गेल्या, जिथे प्रति षटक आपण जर पाहिलं ना तर जवळपास आवश्यकता होती 10.25च्या सरासरीची. आणि मग आता मात्र या सरासरीला मागे टाकत असताना खूप चांगली सुरुवात म्हणावी लागते. षटक क्रमांक 2 गोलंदाजीसाठी आता मात्र आदर्श पाटील मैदानाच्या आत आलाय. आदर्शला आपल्या नावारूपाला साजेशी कामगिरी आता करणं ही काळाची गरज आहे, कारण प्रमुख गोलंदाजावरती हल्लाबोल झालाय. आता येणारे 18 चेंडू जिंकण्यासाठी 32 धावांची आवश्यकता असणार आहे. जरूर आने वाली 18 के 32 रनों की आवश्यकता है. गेंदबाजी के लिए आदर्श पाटिल एक आक्रामक, तेज तर्रार गेंदबाज, वेरिएशन करने में माहिर. इस बार देखिए अक्षय मात्रे अबू फील्ड करते हुए अच्छी फील्डिंग की, वहां पर रन को रोकने का प्रयास किया और उस रनों में कामयाब होते हुए.
नाही बघा ना भाईजान, इथून महत्वाचं काय होतं, त्या क्षेत्ररक्षकाचा कॉल कॅचसाठी जायचं की सीमारेषे नजदीक तटस्थ उभं राहायचं. त्यावेळेला हा निर्णय मात्र मी म्हणेन चांगला होता, कारण जवळपास 5 ते 6 फूट पुढे त्याच्या इथून मात्र चेंडू टप्पा पडला गेला. काही क्षेत्ररक्षकांनी कॉल केला होता कॅचसाठी जा, मात्र त्याने प्रसंगवदन राखलं. अलर्टनेस मैदानाच्या आत फार महत्वाचा आहे. फिर से एक बार अक्षय पाटिल गेंदबाजी करने के लिए आदर्श पाटिल, अक्षय पवार के लिए इस बार हवा में खेलने की कोशिश, फील्डर शानदार, वेल जज, लाजवाब. क्या यहाँ पर कैच पकड़ा गया या नहीं, इसके लिए थर्ड अंपायर रेफर करते हुए चेक किया जाएगा. दूध का दूध, पानी का पानी, टेनिस क्रिकेट डॉट इन की जुबानी. इथून मात्र तिसऱ्या पंचांना रेफर केलं गेले. क्षेत्ररक्षकाचं कौतुक करूयात. चिराग पाटील वागरण या विभागातून येत असताना काय कमालीचे एफर्ट्स त्याने दाखवले गेले. इट्स अ सेफ हँड्स, कॅच पकडली गेली अँड इट्स अ फेअर डिलिव्हरी. हा सुद्धा इशारा इथून मात्र आलाय. अक्षयला इथून बाद व्हावं लागणार आहे. भ्रमाचा भोपळा सुद्धा फुटू शकलेला नाहीये. 0 धावसंख्येवरती अक्षय पवारला बाद व्हावं लागलं. पर अगर देखा जाए ना सर, तो यहाँ पर चिराग पाटिल की सराहना करनी होगी. जहाँ पर ज्यादा से ज्यादा चेस करने की कोशिश में गेंद को गैदर किया और शानदार कैच लपकते हुए एक बड़ी विकेट, गोल्डन विकेट वहां पर प्राप्त की. अक्षय पवार जैसे बल्लेबाज को वापसी का रास्ता दिखलाया. शानदार गेंदबाजी आदर्श पाटिल के द्वारा. नाही बघा ना, ज्या अर्थी त्या क्षेत्ररक्षकाला, कमी वयाचा क्षेत्ररक्षक आहे, त्याला जर डीपमध्ये ठेवत असतील ना, तर तो प्रॅक्टिसमध्ये सुद्धा दररोज कमीत कमी 15-20 कॅचेस पकडत असेल. आणि म्हणूनच का होईना त्याच्यावरती संघ कर्णधाराने कॉन्फिडन्स दाखवला गेलाय. हा कॉन्फिडन्स येणाऱ्या कालावधीमध्ये अशा खेळाडूंना उभारी देतो. हाच कॉन्फिडन्समुळे येणाऱ्या कालावधीमध्ये अशा पद्धतीचे खेळाडू खूप चांगली कामगिरी करतात. आणि त्यामुळे टीम मॅनेजमेंटचं कौतुक केलं गेलं पाहिजे. टीममध्ये असणारा हा ॲटमॉस्फिअर, वातावरण फार महत्त्वाचा विषय आहे. आणि कौतुक करूयात आदर्श आणि निखिल पाटील दोघांचं सुद्धा, ज्यांनी वागरण संघाची बांधणी आता मात्र मजबूत केली आहे. अंबुजा सिमेंट सारखी आहे, अजिबात तुटणार नाहीये. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, फटका फसलाय जरूर. इथून मात्र आपण पाहतोय आकाश तवसाळकर आलाय. 1 घाव 2 तुकडे, पहिल्यापासून हाणामारी करायची आहे हे तंत्र ज्याला माहिती आहे. आणि मग अशातच पहिल्याच बॉलमध्ये आदर्शने कमबॅक केले. तो फिर से एक बार आदर्श पाटिल गेंदबाजी करते हुए आकाश तवसालकर, जिसका हेलीकॉप्टर स्पेशलिस्ट है, पर इस बार गेंद जाएगी सीमा पार. इस बार मिलेंगे 4 तो होगा बेड़ा पार. चौकार. याच्यामध्ये उभा होता लॉंगॉनचा क्षेत्ररक्षक अक्षय. त्याने प्रयत्न जरूर केले, मात्र बॉल ज्या वेगाने आला ना, त्याचमुळे का होईना इथून मात्र आपण चौकार सुद्धा पाहिला. इथून ऑप्शनच्या बाहेरचा बॉल आहे. वाईट डिलिव्हरी आपण पाहतोय. पुन्हा एकदा इथून मात्र गोलंदाजाने या निर्णयाला चॅलेंज केले. वाईट चेंडू आहे की नाही याची पडताळणी करण्यासाठी तिसऱ्या पंचांना रेफर केलं गेले. ऑनफिल्ड अंपायरने वाईट चेंडू दिलाय जरूर. धावांची आवश्यकता आपण जर पाहिली ना, तर इथून धावफलकावरती जमा झाले आहेत आत्तापर्यंत 18 ही धावा. 14 मध्ये 27 धावांची आवश्यकता असणार आहे. इट्स अ वाईट डिलिव्हरी. एक्स्ट्राची धाव इथून मात्र ग्राह्य धरण्यात आली आहे. आकाश तवसाळकर आणि संपूर्ण टीमसाठी या धावा हव्या अशा आहेत. नाण्याच्या दुसऱ्या बाजूला वागरण संघाला या धावांची गळती थांबवावी लागणार आहे. हेलिकॉप्टर उडवलाय अलॉंग विथ द कार्पेट. काऊ कॉर्नरच्या दिशेने क्षेत्ररक्षक निखिल त्या ठिकाणी तैनात आहे. केवळ एका धावेवरती समाधान. जरूर इस 1 रन के साथ टीम का स्कोर जा पहुंचा स्कोर कार्ड पर 20 रन 1 विकेट के नुकसान पर.
जबकि 45 रनों का जो टारगेट सेट किया है ना, यहाँ पर रनों की गति रोकने की कोशिश में आदर्श पाटिल हमें नजर आ रहे हैं। स्ट्राइक एंड पर बल्लेबाज सलामी वीर प्रारंभिक बल्लेबाज टॉप ऑर्डर के खिलाड़ी नयन भगत स्ट्राइक एंड पर बल्लेबाजी करते हुए। आदर्श पाटिल फिर से एक बार गेंदबाजी करने के लिए तैयार, और इस बार देखिए नयन भगत ऑन द फायर। एक कंटेनर, 3 टमटम, गेंद जाएगी 3 टपाके डमडम सीमा रेखा के पार, षटकार। पाहिजे इतका स्लोवर वन चेंडू टाकला गेला की त्या चेंडूला पिकअप केलं गेलं, कनेक्शन कमालीचं झालं, टायमिंग कौतुकास पात्र झालं आणि डिस्टन्स सुद्धा मेंटेन केलं गेलं. नयन भगतकडे इतका वेळ होता आणि त्यामुळे हा षटकार सुद्धा आलाय. पहिल्या षटकामध्ये 13 धावा, आदर्शने सुद्धा दुसऱ्या षटकामध्ये 13 धावा खर्च केल्या आहेत. 13ची सरासरी पाहायला मिळते. पहिल्या 2 षटकांमध्ये 26 धावा, उर्वरित 2 षटकांमध्ये आपल्याला 19 धावा करायच्या आहेत. आणि मग अशा वेळेला स्लॉग ओव्हर्स चालू झाले असताना आता मात्र कंजूस गोलंदाजी करावी लागणार आहे. आणि गोलंदाजीचं नाव घेतलं गेलं तर आता मात्र निखिल पाटीलची सुद्धा चर्चा केली जाईल. एक चांगला गोलंदाज, तारणहार, संकट मोचक आणि आपल्या संघाला विकेट प्राप्त करून संजीवनी मैदानाच्यात उपलब्ध करणार का, याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलंय. 12 चेंडू, 19 धावांची आवश्यकता. मी म्हणेन ह्या 2 फलंदाजांची विकेट्स आणि वागरण संघ या मॅच मध्ये कमबॅक करेल. नाण्याच्या दुसऱ्या बाजूला एक मोठा फटका आणि या मॅच मध्ये गण वॉटर स्पोर्ट साखर संघ कमबॅक करू शकणार आहे. त्यामुळे ही बेस्ट वर्सेस बेस्ट रायवलरी मैदानाच्या आत प्रदर्शित केली जाते. तो फिर से एक बार लोमड़ी के दिमाग के गेंदबाज निखिल पाटिल स्ट्राइक एंड पर, हेलीकॉप्टर स्पेशलिस्ट आकाश ताउसालकर, और इस बार बड़ा बिग हिट, गेंद को भेज दिया मिड ऑन के ऊपर से, बड़ा ब्लास्ट होता हुआ, षटकार। ताउसालकर जिमी गाड़ी के मालक स्ट्राइक एंड पर, जिन्होंने छक्के के साथ शुरुआत की, इक्वेशन बदल गया, 13 रनों की जरूरत। लेफ्ट ओव्हर द विकेट गोलंदाजी केली जाते. यावेळेला आउटसाइड द लेग स्टंप शफल झाले होते, मात्र त्याचा एक नैसर्गिक फायदा झाला की बॉलची लेंथ इथून मात्र आउटसाइड द लेग स्टंप पाहायला मिळाले. लाईन पूर्णपणे बिघडली गेली आणि त्याचमुळे का होईना एक्स्ट्रा स्वरूपातील धाव मिळणार आहे. 33 धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते. क्षेत्ररक्षकांना पुन्हा एकदा उत्स्फूर्तपणे कमबॅक करावं लागणार आहे, मात्र ही संधी मिळणार नाहीये. यावेळेला गोलंदाज मात्र इधर चला मैं उधर चला, जाने कहा मैं किधर चला. कधी लेगस्टम्पच्या बाहेर, कधी ऑप्शनच्या बाहेर, लांबच लांब वाईट चेंडू पाहायला मिळत आहेत. एक्स्ट्राच्या धावा प्रतिस्पर्धी संघाला बहाल केल्या जात आहेत. दुष्काळात 13वा महिना म्हटलं जातं ना, ते हीच परिस्थिती. घर फिरले की घराचे वासही फिरतात असं म्हटलं जातं ना, ती हीच परिस्थिती आहे. यावेळेला पुन्हा एकदा फुलर लाईनचा डिलिव्हरी पाहायला मिळते. कमबॅक जरूर केली आहे, मात्र केवळ एका धावेवरती समाधान मानावं लागणार आहे. गण वॉटर स्पोर्ट साखर संघ म्हणेल अशा पद्धतीच्या सिंगल डबल धावा आपल्यासाठी महत्वाच्या आहेत. धावफलक 35 पर्यंत जाऊन पोहोचलोय. इक्वेशन बॉल टू रन आले, 10 मध्ये 10ची आवश्यकता. आने वाली 10 गेंदें 10 रनों की आवश्यकता है. स्ट्राइक एंड पर बल्लेबाज इनिंग की शुरुआत करने वाले टॉप ऑर्डर के खिलाड़ी नयन भगत, खिलाड़ी स्ट्राइक एंड पर. फिर से एक बार 10 गेंदें 10 रनों की आवश्यकता है. गेंदबाजी के लिए निखिल पाटिल. इस बार बड़ा स्ट्रोक, पर इस बार दर्शक बनेंगे फील्डर, फील्डर बनेंगे दर्शक. गेंद सीमा रेखा के पार, यह आसमान का इशारा है, कल का सूरज दोबारा है. डीजे कारण संपूर्ण अलिबाग तालुक्यामध्ये साखर नावाचं, साखर गावाचं कौतुक केलं जाते.
कमालीचा खेळ. यावेळेला पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक अक्षय त्या ठिकाणी तैनात आहे, मात्र केवळ एक धाव मिळणार आहे. ही एक धाव सुद्धा पुरेशी आहे, हवीशी वाटणारी आहे, आनंद देणारी आहे. कारण धावफलक इथून मात्र जाऊन पोहोचलंय 42 पर्यंत. 8 चेंडूंमध्ये 3 धावांची आवश्यकता आहे. दिल्ली अब दूर नहीं. आने वाली 8 गेंदे 3 रनों की जरूरत. अगर इक्वेशन 3 गेंदे 8 होता ना तो कुछ अलग होता, पर यहाँ पर बल्लेबाजी करने वाली टीम गण पुरस्कृत साखर टीम 3 रनों की जरूरत और इस बार जड़ में डालने की कोशिश. सटीक यॉर्कर ब्रह्मास्त्र का इस्तेमाल किया. सटीक यॉर्कर यहाँ पर आने वाली 7 गेंदे और 3 रनों की आवश्यकता है. अगर देखा जाए ना तो मैच अभी भी बन सकती है. क्रीदा अक्षय पाटिल मैन फ्रॉम सुडकोली, इनके तरफ से आई वरदाली सुडकोली टीम के लिए फाइनल मैच के लिए बेस्ट ऑफ लगाया है. उनका भी मैं तहे दिल से आभार व्यक्त करूंगा. कुमारी क्रीदा अक्षय पाटिल जो लाइव टेलीकास्ट देख रहे हैं, अक्षय जी पाटिल, उन्होंने आई वरदाली सुडकोली टीम के लिए यहां पर शुभकामनाएं दी है फाइनल मैच के लिए. निखिल पाटिल गेंदबाजी करने के लिए फिर से एक बार तैयार. इस बार बैक टू द बॉलर, खुद के फॉलो में गेंद को रोकने का प्रयास. एग्रेसिव, मैंने पहले ही कहा था मैदान पर निखिल पाटिल अक्सर एग्रेसिव होते हैं और मैदान के बाहर फ्रेंड सर्कल में रहते हैं, पर इस बार खुद के फॉलो में गेंद को गैदर किया. 2 बड़े स्ट्रोक आने के बाद अपने आप पर भी नाराज है निखिल पाटिल. पर आने वाली 6 गेंदे और जीतने के लिए 3 रनों की आवश्यकता है. यह कारनामा फिर से एक बार करना होगा, क्योंकि पहले मैच में प्रफुल्ल पाटिल ने 6 गेंदों में 7 रन डिपेंड किए थे. अभी फिर से एक बार विश्वास प्रफुल्ल पाटिल पिंट्या के ऊपर दिखलाया है. 6 गेंदे 3 रनों की आवश्यकता. या मॅच मध्ये जादुई करिश्मा मिरॅकल असंच काहीतरी होऊ शकतं, अन्यथा ही मॅच इथून मात्र गण वॉटर स्पोर्ट्स साखर संघाने एकतर्फी वाटचाल करताना पाहायला मिळते. पहिली मॅच आठवावी लागेल. 7 धावा डिफेंड केल्या होत्या प्रफुल्ल पिंट्या पाटील यांनी. आता मात्र 3 धावा डिफेंड करायच्या आहेत. चित्र तसं आपण पाहायला गेलं ना तर फार कठीण वाटतंय, कारण इनफॉर्म बॅटर नयन भगत अजूनही मैदानाच्या आत अक्षरशः नांगर टाकून उभे आहेत. राऊंड विकेट गोलंदाजी केली जाते. डीप मध्ये पेट्रोलिंग सज्ज आहे. मोठा फटका खेळलाय, चेंडू हवेत. या मॅच मध्ये ट्विस्ट, टर्न, टर्निंग पॉइंट. फलंदाज नयन भगत बॅक टू द डगआउट. गेंदों में 7 रन डिपेंड किए और उनके ऊपर विश्वास दिखलाया. और पहली गेंद के ऊपर इन फॉर्म बल्लेबाज नयन भगत इन्हें वापसी का रास्ता दिखलाया. शानदार कैच वहां पर, वेल जज कैच. लपकते हुए निखिल पाटिल. न्यू बैटर मैदान पर पंकज नाखवा, श्वेता भाभी के हीरो मैदान पर आते हुए. इनायत नंबर 4 पर. आने वाली 5 गेंदें 3 रनों की आवश्यकता है. बघा इथून आता मात्र माइंडसेट महत्वाचा आहे. एक मोठा फटका खेळायचा, मॅच जिंकवायची आहे की मॅचला शेवटपर्यंत घेऊन जायचं, हे विचार करून डिसिजन घ्यावा लागणार आहे. नाण्याच्या दुसऱ्या बाजूला वागरण संघाला आणखीन एक विकेट आणि या मॅच मध्ये रोमहर्षकता वाढेल. मी म्हणेन विकेट बाजूला राहिली आणि आणखीन एखादा डॉट जरी आला ना तरी रंगतता वाढताना पाहायला मिळणार आहे, कारण नवीन बॅटर मैदानाच्या आत येणार आहे. बऱ्याच गॅप नंतर ते आता मैदानाच्यात उतरत आहेत, त्यामुळे त्यांचा मोमेंटम थोडासा का होईना बनवण्यासाठी वेळ सुद्धा लागू शकतो. स्ट्राईक एंड वरती आपण पाहतोय पंकज नाखवा. या आधीच्या मॅच मध्ये मोठे विस्फोटक फटके त्यांच्या बॅटमधून आपण पाहिलेच जरूर. आता मात्र क्षेत्ररक्षण पूर्णपणे बदललं गेलंय. 30 यार्डच्या घेऱ्यामध्ये अतिरिक्त क्षेत्ररक्षक लावले गेलेत. क्या बात है. या मॅच मध्ये रोमहर्षकता वाढताना पाहायला मिळते. त्या क्षेत्ररक्षकांनी प्रेशर क्रिएट केलं गेलंय. एक सिली पॉइंट हा क्षेत्ररक्षक थोडासा सजवण्यात लावून आलाय. मी म्हणेन थोडासा पाठी त्याला घेतला गेलाय. अगदी त्याच वेळेला शॉट मिडविकेट तैनात करण्यात आलाय. गली क्षेत्ररक्षक आहे, पॉइंट क्षेत्ररक्षक आहे, शॉट फाईन लेग आहे, त्यामुळे एजला काही संधी नाहीये. मिडल ऑफ द बॅट केलात तरच धावा मिळतील. डीप मध्ये पेट्रोलिंग करत असताना
डीप स्क्वेअर लेग आहे. अगदी त्याच वेळेला वाईडेस्ट लॉंग ऑन सुद्धा पाहायला मिळतोय. डीप मध्ये एक्स्ट्रा कव्हर मध्ये सुद्धा क्षेत्ररक्षक ठेवण्यात आलाय. येणारे 4 चेंडू आणि जिंकण्यासाठी 3 धावांची आवश्यकता असणार आहे. दबाव कोणावरती असेल हे बघणं गरजेचं आहे. प्रफुल्ल एका बाजूला, खारेपाटचा मानबिंदू आपला अनुभव पणाला लावणार का? इथे क्षेत्ररक्षकाला पार केलं गेलंय. स्ट्राईक रोटेट केली गेली आहे. हा फार महत्वाचा विषय होता. जोपर्यंत स्ट्राईक वरती पंकज होते तोपर्यंत एक आशेचं किरण होतं. आता आकाश तवसाळकर स्ट्राईक एंड वरती आलाय, ज्याच्या बॅटमधून चौकार षटकार आलेत. अंपल बॉल्स त्यांनी आतापर्यंत खेळले गेलेत. जवळपास आपण पाहिलं ना 7 बॉल्स त्यांनी आतापर्यंत सामना केलाय. त्यामुळे खेळपट्टीचा अंदाज घेतलाय. फिर से एक बार कुशल मोमेंट, आने वाली 3 गेंदें और जीतने के लिए 2 रनों की आवश्यकता है. कंपलसरी चेस, ये नियम है. फिर से एक बार प्रफुल्ल पाटिल क्या बनेंगे इस प्रतियोगिता में हीरो? आकाश तवसालकर या प्रफुल्ल पाटिल, ये दोनों खिलाड़ियों के बीच होने वाला ये बैटल. इस बार देखिए जड़ में डालने की कोशिश से खोद कर खेला है, फील्डर है वहां पर. ओहो, खड़ताल फुला खालून चेंडू फरार और गेंद जाएगी सीमा पार. यह आएगा विजयी चौकार.